येस इथे कॅमेरामॅन प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी प्लीज पॅन करा. आणि ही जी एक्झिबिशन मॅच झाली होती त्यामध्ये सारसोळे टीम जी उपविजेता संघ झाला होता त्या टीमला पारितोषिक दिलं जाते. आणि बेस्ट बॅट्समनचा किताब आपण देणार आहोत या मॅचसाठी. दोन्ही टीमला ट्रॉफीज असतील आणि बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन देखील या स्पर्धेच्या निमित्ताने या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू व्हेरी मच. आणि बेस्ट बॅट्समन म्हणून टीम सारसोळे टीमकडून राजेश मडवी ठरलाय तो बेस्ट बॅट्समन आणि त्यासाठी देखील पारितोषिक असेल. ही ट्रॉफी बॅट्समनची राजेश मडवी खूप चांगली बॅटिंग केली. आणि बेस्ट बॉलरचा किताब दिला जातोय दशरथ या गोलंदाजाला. खूप चांगली गोलंदाजी दशरथ यांनी केली. पहिलीच ओव्हर त्याने हाताळली आणि बेस्ट बॉलरचा किताब दिला जातोय. आणि या मॅच आणि या मॅचचा मानकरी ठरलाय टीम सारसोळे कुक्षित संघ. धारावे संघ हा विजेता संघ ठरलाय. धारावे कुक्षित हा संघ ठरला विजेता. खूप चांगला खेळ. सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते या सगळ्या टीमचा सन्मानित केला जाईल. चला मॅचच्या दिशेने आपण वळूया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना अजिंक्य लाडू आणि रुपेश सोंडकर अशी जोडी आहे. गणेश कारंडे मात्र ओपनिंग मध्ये दिसत नाहीये. मॅचला होते सुरुवात. हेमंत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. खोलवा टप्प्याचा चेंडू इनसाइड आउट खेळलाय. थ्रू द कव्हर चेंडू जाईल क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकच धाव मिळते. रुपेश सोंडकर थोडासा स्किड झाला. एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या दोन्ही आकड्यावर. दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं उघडलंय. थँक्यू व्हेरी मच कुक्षित धारावे टीम. थँक्यू व्हेरी मच सारसोळे टीम. या सर्व संपूर्ण एक्झिबिशन सामन्यामध्ये तुम्ही चांगला खेळ केला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. यावेळेस फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. लॉंग ऑफला क्लिअर करणारा अजिंक्य लाडोच्या बॅट मधून येतोय पहिला ब्लास्ट. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. लाजबाब स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. वेगाचं उत्तर वेगाने दिलंय अजिंक्य लाडोने. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल टायमिंग. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. जरा जे लहान मुलं खेळतात त्यांना विनंती करतोय प्लीज तुम्ही बाहेर ना. जे पाण्यामध्ये लहान मुलं खेळतात त्यांना विनंती करतोय की आपण बाहेर जा. सुपर स्ट्रोक. अजिंक्य लाडोच्या बॅट मधून षटकार आलाय. बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. उदय तांडेल सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत हर्षल मडवी आहेत आणि मी विघ्नेश मडवी आपल्यासमोर रुजू होतोय. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. आणखीन एक धमाका. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. अजिंक्य लाडो सेट ऑन अ फायर. लगातारचा दुसरा षटकार. व्हॉट अ बॅटिंग. सुपर डुपर बॅटिंग. 15 ऑन अ स्कोर बोर्ड. काय बॅटिंग केली जाते. पहिला सामना खेळत असताना श्रीकृष्ण देवा अगेन्स्ट फक्त 44 धावा केल्या होत्या. त्या धावा डिफेंड केल्या दिविशा 11 ऐरोली टीमने. आणि आज दिवसभर सामने गाजवताना दिसते. आज ओपनिंग पेअर म्हणून गणेश कारंडे दिसत नाहीये. इथे देखील मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता. इथे लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू फरार होईल. सीमा पार होईल. 4 धावा मिळतोय. 22च्या स्वरूपात चेंडू सीमारेषा पार. चौकार. सुपर स्टार्ट. सुपर बॅटिंग. नशिबाची साथ मिळते. अगदी वेगवान चेंडू हाताळला गेला होता. पडल्यानंतर भन्नाट वेग धारण केलं. बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाहीये. विकेट किपरला देखील बीट करून गेला. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. 19 धावा. चांगली सुरुवात. दमदार सुरुवात. सेमीफायनलचा सामना जो संघ जिंकेल तो थेट
जाईल मेगा फायनल मध्ये आणि त्यासाठी प्रयत्न केला जातोय. कुमार 11 वर्सेस दिविशा. पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. कर्चिक ठरतोय हेमंत पाटील. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. क्रिकेट असाच खेळ आहे, तुम्हाला राजा बनवतो, कधी रंग बनवतो. क्रिकेट तुम्हाला सगळे रंग दाखवतोय. T20 विश्वचषकामध्ये विराट कोहली जो IPL मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये होता, 7 मॅच मध्ये फक्त 75 धावा करू शकला. फायनलच्या मॅच मध्ये धमाका दाखवलाय, पण या मॅच मध्ये धमाका दाखवतोय अजिंक्य लाडो. या बॅट मधून आलाय आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. 6 बॉलचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 26. एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावे लागेल इथे हेमंत पाटीलची. आणि पहिल्याच ओव्हर मध्ये अटॅक केला जातोय. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. पहिलं षटक बिनगडी बाद. 26 धावा. ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक 2 घेऊन पहिल्याच बॉलवर षटकार. टीमची धावसंख्या 32. 7 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 32. आक्रमण केलं जात आहे, अटॅक केला जातोय. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. रुपेश सोंडकर पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. 32 धावा फलकावर लागलेत. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ असताना हुकचा फटका चांगला आहे. ते क्षेत्र छोटा आहे. चेंडू सीमारेषे पार जाईल. अंपायरचा इशारा येईल. होईल प्रेक्षक हक्का बक्का. बॅट्समनच्या बॅट मधून आलाय अप्रतिम षटका. लाजवाब बॅटिंग. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. टीमची धावसंख्या 38. 8 बॉल मध्ये 38 धावा. सुपर सुरुवात म्हणावे लागेल. फ्लाइंग स्टार्ट. कुमार 11 तुर्बे सारख्या मातब्बर संघा अगेन्स्ट चांगली सुरुवात करणं गरजेचं होतं. यावेळी देखील स्क्वेअर कट केला. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. सिंगल मिळते. एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट करण्याची इच्छा व्यक्त केली होती अजिंक्यने, मात्र मागे पाठवलंय. एका धावावर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या 39 या आकड्यावर. 39 ऑन स्कोरबोर्ड. 39 39 धावा. येस, आमचे परम मित्र लोकेश यादव एक चांगले समालोचक देखील आहेत, त्यांचं देखील सरस स्वागत आहे. सेमीफायनलचा सामना जो संघ जिंकेल तो राकेश प्रतिष्ठान टीम बरोबर मेगा फायनल खेळ. यावेळेस फटका चांगला आहे, उडवलाय ऑन द राईज फटका. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. 1 बाउंस सीमारेषे पलीकडे. अजिंक्य लाडोच्या बॅट मधून आला चौकार. 4 धावा. रिकाम्या जागा भरा. 4 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड करा. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 43 या आकड्यावर. 43 धावा फलकावर लागलेत. व्हॉट अ बॅटिंग. अजिंक्य लाडो चांगल्या रंगात आहे, चांगल्या ढंगात आहे आणि चांगल्या फॉर्म मध्ये देखील आहे. आणि फॉर्म मध्ये असताना अजिंक्य लाडो हा गोलंदाजाचा कर्दनकाळ ठरतोय आणि या मॅच मध्ये तेच करत असताना व्हॉट अ बॅटिंग. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. फाईन मध्ये चेंडू जाईल. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. खराब गोलंदाजी आतापर्यंत होतीये. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्यात हेमंत पाटीलने आणि या षटकाच्या 4 बॉल मध्ये आतापर्यंत 18 धावा खर्च केल्यात. टीमची धावसंख्या 44 44 आकड्यावर. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस फटका. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द डे. लाजवाब फटकेबाजी.
अजिंक्य लाडो, व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक लगवला जातोय अजिंक्य लाडूच्या बॅट मधून. या आधुनिक क्रिकेटमध्ये अत्याधुनिक स्ट्रोक लगवला जातोय अजिंक्य लाडूच्या बॅट मधून. आणि टीमची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचते. 11 बॉल मध्ये 50 धावा स्कोर बोर्ड वर लागला ना. युवराज सिंगचा रेकॉर्ड होता 12 बॉल मध्ये 50 धावा, इथे 11 बॉल मध्ये 50 धावा. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लगवला जातोय, गॅप मध्ये आहे, सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या तब्बल 26 धावा आणि या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 28 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 54 या आकड्यावर. 54 धावा बिनगडी बाद. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. म्हणजेच प्रत्येक षटकामागे 27च्या रिक्वायर रन रेटने खेळत असताना आपण पाहू शकाल चांगली बॅटिंग करताना हे दोन्ही बॅटर पाहायला मिळतात. सुपर बॅटिंग दोन्ही ओव्हरमध्ये एक्सपेन्सिव्ह ओव्हर पाहायला मिळाले. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागेल. या तंत्राचा या मंत्राचा वापर करून केलेली फलंदाजी इथे दिविशा 11 ऐरोली टीमच्या माध्यमातून. नमित पाटील पहिलाच बॉल उडवलाय. आणखीन एक धमाका, आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. ना आओ देखा ना ताव, बता दिया आटे दाल का भाव. व्हॉट अ शॉट, सुपर स्ट्रोक लगवला जातोय अजिंक्य लाडूच्या बॅट मधून. मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स. दोन्ही बाजूने अटॅक. यस, रुपेश सोंडकरच्या बॅट मधून आलाय. एक्साइटेड आहोत आम्ही सगळी ही बॅटिंग पाहण्यासाठी. रुपेश सोंडकर, व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. चेंज ऑफ पेस केलाय, बॅटची एज लागली होती, फ्लाय स्लिप मध्ये फायर होईल. धावची संधी गमावली आहे. प्रेशर आहे, प्रेशर आहे आणि भूषण पाटीलने आपले एक्सप्रेशन दाखवले. ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. चांगला खेळ राहिलाय मागच्या 2 मॅच मध्ये, पण ही मॅच जिंकावी लागेल तर ट्रॉफीसाठी मानकरी ठरू. पण आता होणाऱ्या चुका, या चुकांमधून काहीतरी शिकावं लागेल. इथे बाउन्सर पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. 1 फॉर द ओव्हर आणि डॉट बॉलची सांगता होते. कुठेतरी वापसी करत असताना दिसतोय. पहिल्या बॉलवर षटकार जरूर आलाय, पण नमित पाटीलने पुन्हा एकदा कमबॅक केलाय. डॉट बॉल, फ्लायटेड चेंडू आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. काय घडलंय इथे, अंपायर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अगदी वाईट बॉल, शरीराचा चेंडू स्पर्श झालाय की नाही असा कुठेतरी पाहणी केली जाते. 60-62 धावा फलकावर लागलेत. 2.3 ओव्हरचा खेळ संपलाय 15 बॉल मध्ये. यावेळेस फटका पाहू शकाल. अजिंक्य लाडो या मैदानामध्ये अक्षरशः तुटून पडलाय. अजिंक्य लाडो या मैदानामध्ये अक्षरशः गोलंदाजाचा कर्दन ठरलाय आणि काउ कॉर्नरला क्लिअर करणारा अजिंक्यच्या बॅट मधून येतोय षटकार. व्हॉट अ हिट, व्हॉट अ बॅटिंग. टीमची धावसंख्या 68 या आकड्यावर. यावेळेस बॅक टू बॉल, टू मॅक्सिमम. दिस वन इज बिग वन. व्हॉट अ शॉट, लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स, सुपर बॅटिंग. डीजे मास्टर थांबा, अशा पद्धतीची बॅटिंग फार कमी वेळा पाहायला मिळते आणि आज अजिंक्य लाडो रंगात आहे. 11 बॉल मध्ये 45 धावांची घणाघाती फलंदाजी करत असताना या बॉलवर जर षटकार आला तर जो युवराज सिंगचा आपण रेकॉर्डचे चर्चा करत होतो की T20 विश्वचषकामध्ये 2007 मध्ये अगेन्स्ट इंग्लंड आणि युवराज सिंगने त्याच 12 बॉल मध्ये 50 धावा कंप्लीट केल्या होत्या. आता 11 बॉल मध्ये 45 धावा कंप्लीट झाल्यात अजिंक्य लाडोच्या. टीमची धावसंख्या 74. काल 85चा हाय स्कोर होता हर्षल. आज 74 धावा म्हणजे तब्बल 17 बॉल मध्ये 74 धावा कंप्लीट झाल्यात. अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे. या 4 ओव्हर मध्ये 100 पाहायला मिळेल की काय या अपेक्षेने सर्व प्रेक्षक मैदानामध्ये. शेवटचा बॉल आहे. 45 आकड्यावर खेळतोय अजिंक्य लाडो मैदानाच्या आतमध्ये. अर्धशतक होईल की काय. अनुप पाटीलने अर्धशतक झळकावलंय कालच्या दिवशी. आज ओमी केणीने अर्धशतक झळकावलंय.
या रेस मध्ये मी कसा मागे राहीन नाव आहे अजिंक्य लाडो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 12 बॉल मध्ये अर्धशतक झळकवलाय अजिंक्य लाडोने. लाजवाब बॅटिंग. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. 12 बॉल मध्ये 7 षटकार 2 चौकार. 12 बॉल मध्ये अर्धशतक झळकवलंय. 425 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करत असताना 80 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 80 धावा धाव फलकावर लागलेत. प्रत्येक षटकामागे 25 पेक्षा जास्त धावा कुठल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 26, दुसऱ्या षटकामध्ये 28, तिसऱ्या षटकामध्ये 26 धावा. आता कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटीलने स्वतःवर विश्वास आणि स्वतः जबाबदारी घेतली की आमचे गोलंदाज अपयशी ठरत असतील तर मी देखील हा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. आता मी चार्ज घेणार. पहिलाच बॉल अगदी स्लोवर पण पद्धतीचा चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फॉर्मलिंग होते. पहिली 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय, पण 2 धावांवर समाधान मानावं लागेल. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. 82 धावा. काय परफॉर्मन्स पाहायला मिळते. अजिंक्य लाडो 12 बॉल मध्ये 51 धावा. रुपेश सोंडकर 7 बॉल मध्ये 23 धावा. दोन्ही बाजूने आक्रमण, दोन्ही बाजूने अटॅक. खूप चांगला बॉल. भूषण पाटील हा डोक्याने गोलंदाजी करतोय. भूषण पाटील हा अगदी चाणाक्ष गोलंदाज आहे. भूषण पाटील हा मुरलेला आणि क्रिकेट मधला एक मिसाईल आहे. आणि चांगला बॉल पाहायला मिळतोय इथे. पुन्हा एकदा चांगला बॉल. अक्कलमंदीचं क्रिकेट, अगदी डोक्यावर बर्फ ठेवून केलेली गोलंदाजी भूषण पाटीलची. सुपर बॅटिंग झाल्यानंतर मात्र या गोलंदाजीचं कौतुक देखील करावं लागेल. यावेळेस चांगला फटका आहे. ते क्षेत्र कमी आहे आणि स्क्वेअर ऑफ द विकेट रुपेश सोंडकरच्या बॅट मधून आलाय. आणखी एक धमाका. आज दोन्ही बाजूने हल्ला केला जातोय त्यामुळे दोन्ही बॅटर आज तावामध्ये आहेत. एक खराब चेंडूवर समाचार घेतलाय. अगदी ज्या क्षेत्र एक स्ट्रॉंग झोन मानला जातो रुपेश सोंडकरचं त्या ठिकाणी चेंडू पिचिंग केला गेला. ही चूक लक्षात घेऊन भूषण पाटील पुढचे 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळेल. आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये 84 हा हाय स्कोर होता, पण आता 88 धावा धावफलकावर लागलेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. टप्प्याचा बॉल चांगला फटका लगवला जातोय. चेंडू बाउन्स होईल. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत फक्त सिंगल मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा देखील कंप्लीट होत असताना आणि इथे फलंदाज बाद होईल. अजिंक्य लाडोला परतावं लागेल. चांगली इनिंग खेळलाय. आणि मित्रांनो, तुम्हाला अजिंक्य लाडोचा परफॉर्मन्स आवडला असेल, ही बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. लाजवाब बॅटिंग केली. 12 बॉल मध्ये अजिंक्य लाडोने अर्धशतक झळकावलं आणि 51 धावा. काल अनुप पाटीलचं अर्धशतक, आज सकाळच्या सत्रामध्ये ओमी केणीचं अर्धशतक आणि या स्पर्धेचं 3रं अर्धशतक अजिंक्य लाडोच्या नावावर. 12 बॉल मध्ये 51 धावांची विस्फोटक फलंदाजी. शेवटचा बॉल. शेवट देखील गोड करावा यासाठी फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्यामध्ये प्रेक्षक बनत राहील. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा षटकार आहे. शेवटच्या बॉलवर येतोय षटकार आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 96. 96 धावा. 97 धावा कराव्या लागतील अवघ्या 24 बॉल मध्ये. पॉसिबल आहे. यस, क्रिकेटमध्ये सगळं पॉसिबल आहे. यस, मुन्ना यांचं आगमन झालंय. वेलकम मुन्ना, आपलं सहर्ष स्वागत आहे. बघा, आपण मॅच समरी पाहू शकाल. अजिंक्य लाडो एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स केलाय. 12 बॉल मध्ये 51 धावा आणि या स्पर्धेतलं 3रं अर्धशतक. रुपेश सोंडकर ज्याने 12 बॉल मध्ये 37 धावांची विस्फोटक फलंदाजी केली. अभिषेक मात्र शून्यावर म्हणजेच एकही चेंडू खेळला नाही आणि 1 गडी बाद 96 धावा धावफलकावर लागलेत. आता 97 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट मोठं आहे, पण स्वप्न आणि इरादे देखील मोठे ठेवावे लागेल. कुमार 11 रुपे टीम देखील इथे सहजासहजी हाण मारणारा संघ नाही. बघूया दुसऱ्या इनिंग मध्ये काय होतंय. तोपर्यंत डीजे मास्टरला देऊया संधी आणि ऐकूया एक मधुर गीत.
चषक 2024 मंगल मडवी यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करणारी स्पर्धा आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर सूरज बाळाराम पाटील नगरसेवक, त्याचबरोबर गिरीश म्हात्रे नगरसेवक, संजय शेठ ठाकूर नेरूळ, प्रवीण पाटील नेरूळ, सुनील पाटील सारसोळे, दीपक पाटील नवी मुंबई प्रीमियर लीग कमिशनर, गणेश भगत नेरूळ, यशवंत तांडेल, अमोल मेहर, मनोहर राऊत, राजेश बोईर, रमेश ठाकूर, संतोष तांडेल, राजेंद्र तांडेल, विजय म्हात्रे, देवनाथ मडवी, चिंतामण वैती, महेंद्र पाटील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुनील पाटील यांचं एक महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलं आहे। कुशल 11 सारसोळे, जय गणेश सारसोळे यांचा देखील आभार मानतोय। या स्पर्धेसाठी मला निमंत्रण केलं आणि 2 दिवस ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी संधी मिळाली, त्याबद्दल मी या सगळ्यांचंच मनपूर्वक आभार मानतोय। 97 धावांचं टार्गेट आहे। स्ट्राइक एंडवर कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील। पहिलाच बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट, पहिल्याच बॉलवर दाखवतोय की मी आहे या टेनिस बॉल क्रिकेटचा कोहिनूर ऑफ नवी मुंबई। आणि 96-97 धावा जरूर असतील पण या धावा करण्याची क्षमता माझ्या मनगटामध्ये आहे। पहिल्याच बॉलवर दाखवतोय धमाका, चेडू सीमारेषापार षटकार। भूषण पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत या मॅच मध्ये टायगर जिंदा आहे। डॉट बॉलची सांगता होते, एक डॉट बॉल प्रेशर मध्ये आणेल। 24 बॉल मध्ये 97 धावा करण्यासाठी तुम्हाला जिगरबाज खेळाडू फलंदाजी करावी लागेल, ज्याप्रमाणे अजिंक्य लाडोने केली, ज्याप्रमाणे रुपेश सोडकरने केली। पण नमित पाटील आणि भूषण पाटीलकडे क्षमता आहे। राजेंद्र रनावरे गोलंदाजी ट्रॅकवर, आज दिवसभर खूप चांगली गोलंदाजी केली। हुक केलाय, फटका चांगला आहे, फाईन लेग रिझन मध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या वाक्याबाहेर चेंडू होईल स्वरार, चेंडू सीमारेषा पार चौकार। भूषण पाटील सेकंडवर आहे। 3 बॉलचा खेळ संपलाय, 10 धावा धाव फलकावर लागले, 97 धावा करायचे आहेत। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। मेगा फायनल जाण्यासाठी दोन्ही संघ आत उरलेत। फोलरलेनचा चेंडू, खूप चांगला स्ट्रोक, अगदी चाबूक स्ट्रोक लगावला जातोय, भूषण पाटीलच्या बॅट मधून येतोय या मॅचचा दुसरा क्रॅकिंग षटकार। कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील मैदानामध्ये आहे। अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली, अनेक वर्ष या क्रिकेटची तपश्चर्या केली या खेळाडूने आणि अनेक स्पर्धा गाजवल्या। अख्खू टप्प्याचा बॉल फार चांगला फटका लगवलाय, प्रयत्न चांगले आहेत, एफर्ट चांगले आहेत पण या एफर्ट्सला मात्र यश मिळत नाही। 4 धावा मिळतील। टीमची धावसंख्या 5 चेंडूचा खेळ संपलाय, 20 धावा धाव फलकावर लागलेत। अगदी अख्खू टप्प्याचा बॉल हुक केलाय, क्षेत्ररक्षक तिथे प्रोटेक्शन लावलं होतं। काल डिकॉकच्या अगेन्स्ट देखील हीच रणनीती आखली गेली होती आणि आता मात्र तीच रणनीती आखली गेली राजेंद्र रनावरेच्या माध्यमातून। चौकार मिळालाय, 20 धावा धाव फलकावर लागलेत। प्रत्येक षटकामागे 25 तरी कराव्या लागतील, कमीत कमी 24 धावा कराव्या लागतील। इथे देखील शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न केला, मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत फक्त सिंगल मिळते। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 24 तर झाला नाही, 21 धावा धाव फलकावर लागलेत। आता समीकरण जर पाहिलं तर 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 76 धावा। 18 बॉल 76 धावा मॅच मध्ये भूषण पाटील आहे तोपर्यंत असं असेल, तोपर्यंत असं म्हटलं जातं की माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत। ऐकूया एक मधुर गीत।
हार्दिक स्वागत आहे मंगल स्मृती चषक 2024 या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये। नवीन गोलंदाज वापरला जातोय जगदीश मस्तूत, फिरकीचा जादूगर आहे, एक्सपिरियन्स खेळाडू आहे अगेन्स्ट भूषण पाटील। पहिला बॉल डाऊन द लेग साइड, अंपायरचा कॉल येतोय वाईड बॉल। टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर, 75 धावा अजूनही करायचे आहेत। 18 बॉल 75, प्रत्येक षटका मागे 25 धावा करावे लागतील। 18 बॉल 75 धावा, मॅच बनू शकते। इथे फटका चांगला आहे, मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जाईल वेगाने, क्षेत्ररक्षक आहे, फंबलिंग होईल, चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे, 4 धावांसाठी चौकार। भूषण पाटील सेकंड वर आहे। भूषण पाटील वर सर्व काही अवलंबून असेल या मॅचचा निकाल। खोलवा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू हवेत आहे, राजेंद्र ररावरे आवाक्या बाहेर आहे, चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे। भूषण पाटीलच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग षटकार। सहा धावा, षटकार मिळतोय, भूषण पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय। टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर। चेंडू पूर्वा, आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय, 11 धावा खर्च केलेत। भूषण पाटील सेकंड वर आहे, 97 धावांचं टार्गेट आहे। फ्लाइटेड चेंडू आहे, वाईड बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून। एक बॉल फार इम्पॉर्टंट आहे, जगदीशने थोडीशी नाराजी व्यक्त केली आहे। अंपायरच्या भूमिकेमध्ये गुरुनाथ पाटील, स्क्वेअर लेग अंपायर उदय तांडेल सर। सोळा बॉल 64 ची आवश्यकता आहे। आखोटाप्याचा बॉल, अशी गोलंदाजी तुम्ही भूषण पाटीलला करू शकत नाही, कारण की तो आहे कोहिनूर ऑफ नवी मुंबई आणि या बॉलला पाठवलाय सीमारेषे पलीकडे, 6 धावांसाठी षटकार। मोठा बॅटिंग, आखोटाप्याचा बॉल अगदी आरामात सीमारेषे पलीकडे। हा बॉल जगदीश मस्तूतने असा टाकला होता, भूषण पाटील अगदी बाईकवर तुर्भ्यावरून येईल, त्यानंतर मैदानात येईल आणि षटकार लगवेल, इतका हळुवार पद्धतीचा चेंडू। भूषण पाटील चांगली बॅटिंग करतोय यावेळेस। ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट, इट्स ह्यूज सिक्सर। भूषण पाटीलच्या बॅट मधून आलाय कोहिनूर ऑफ नवी मुंबई षटकार। व्हॉट अ बॅटिंग, लाजवाब बॅटिंग, टीट फॉर टॅट। 10 बॉल मध्ये आतापर्यंत भूषण पाटीलच्या बॅट मधून 43 धावा आल्यात। व्हॉट अ बॅटिंग, आता इक्वेशन जर पाहिलं तर 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 52 धावांची आवश्यकता। त्रेचाळीस धावांची घणाघाती फलंदाजी करतोय, टीमची धावसंख्या 45। आखोटाप्याचा बॉल, या शॉटवर मुळशी पॅटर्नचा डायलॉग आठवतोय की मी मारत नाही, मी तोडतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे। नाव आहे कोहिनूर ऑफ नवी मुंबई, भूषण पाटील। व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, 11 बॉल मध्ये 49 धावांची विस्फोटक फलंदाजी, टीट फॉर टॅट। टीमची धावसंख्या 51 या आकड्यावर। आता इक्वेशन आहे 13 बॉल 46 धावा, 13 चेंडू 46 धावा। अजिंक्य यावेळेस आखोटाप्याचा बॉल एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे भूषण पाटील साठी। 12 बॉल मध्ये त्याच्या बॅट मधून आलेत 55 धावा। मॅग्निफिसेंट बॅटिंग ऑफ कोहिनूर ऑफ नवी मुंबई, भूषण पाटीलच्या बॅट मधून लाजवाब फटकेबाजी, टीट फॉर टॅट।
2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचतीये तब्बल 57 या आकड्यावर. 57 धावा फलकावर लागलेत. आता 12 बॉल मध्ये करायचे 40 धावा. 12 बॉल 40 धावा. या षटकामध्ये जगदीश मसूदने 36 धावा खर्च केल्या. भूषण पाटील व्हॉट अ परफॉर्मन्स. 12 बॉल 40. थोडीशी मीटिंग केली जाते. काय परफॉर्मन्स. चला प्लीज दिविशा 11 आपल्याकडे वेळ कमी आहे कारण फायनलची मॅच ही कमी षटकांची होईल यात मात्र शंका नाही. आणि ऑलरेडी 6:15 झालेत. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे म्हणजेच 15 मिनिटं जवळजवळ पकडा. 6:30 मॅच सुरू होईल त्यामुळेच विनंती करतोय की लवकरच सामना स्पीडअप करा. 36 धावा जगदीश ओव्हर मध्ये. भूषण पाटील अर्धशतक. 4थं अर्धशतक या भूषण पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. काय परफॉर्मन्स. काय मॅजिकली बॅटिंग. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अभिषेक आलाय. इथे मात्र बाउन्सर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. पहिला बॉल वाईट. 1 फॉर द ओव्हर. एक बाउन्सरची ताकीद दिली गेली. आता बाउन्सर मात्र दंडित केला जाईल. आता इक्वेशन जर पाहिलं तर 12 बॉल 39 धावांची आवश्यकता. 97 धावा होऊ शकतील यात तीळ मात्र शंका नाही कारण भूषण पाटील सारखा खेळाडू आहे. नमित पाटील सेकंडवर आहे. इथे टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. नो बॉलचा इशारा केला जातोय. नो बॉल. दुसरा बाउन्सर चेंडू. फ्रीहिटचा संधी देखील असेल. आणि पुन्हा एकदा भूषण पाटील मैदानामध्ये आहे. भूषण पाटील पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवर पाहायला मिळते. 12 बॉल मध्ये 55 धावांची विस्फोटक फलंदाजी करताना दिसतोय. आता इक्वेशन आहे 12 बॉल 37 धावा. 97 धावा देखील. पुन्हा एकदा बाउन्सर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळते. खराब रणनीती आखली जाते अभिषेकच्या माध्यमातून. 3 नो बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. नो बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. खराब गोलंदाजी. चला जगदीश प्लीज सामना स्पीडअप करा. 12 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. काय मॅच. काय बॅटिंग पाहायला मिळते. ह्या धावा जर चेस झाल्या तर 8 ओव्हर मध्ये 190 धावा होतील. 4 ओव्हर मध्ये 97 धावा करायच्या होत्या. अको टप्प्याचा बॉल हुक केला. चेंडू हवेत आहे. भूषण पाटील फ्री हिटच्या बॉलवर झेल पकडू शकत नाहीये आणि पकडला तरी फलंदाज बाद होऊ शकणार नाहीये. फ्री हिट होता त्यामुळे भूषण पाटील थोडासा कॅल्क्युलेशन चुकीचं होत आहे. हा फ्री हिटच्या बॉलवर काय केलंय. नमित पाटीलला देखील चार्ज घ्यावा लागेल. स्ट्राइक रोटेट करावी लागेल. इथे चांगला बॉल. एक डॉट बॉल इथे प्रेशर मध्ये आणेल. सबबर इंडिरवरली म्हणावं लागेल आणि डॉट बॉलची सांगता होतीये. 10 बॉल 35. 10 चेंडू 35 धावा. मॅच ऑन आहे. संधी अजूनही आहे. दिविशा 11 टीम पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. 2 बॉल डॉट आले तर प्रेशर येईल कुमार 11 तुर्बे टीमवर. इथे फुलर लेनचा चेंडू मिस केलाय पुन्हा एकदा नमित पाटीलने. अगदी लोअर फुलटॉस चेंडू होता. बॅटवर ब्रश झाला नाही आणि फक्त सिंगल मिळते. 9 बॉल 34 धावा. या 3 बॉलवर 2 मोठे फटके. भूषण पाटील स्ट्राइक एंडवर आहे. त्याला या षटकामध्ये फार कमी चेंडू पाहायला मिळाले. आता 9 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता. कोलवा टप्प्याचा चेंडू लगाला षटकार. व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हर रिजनला कव्हरला चिडून फाडून
भूषण पाटीलच्या बॅट मधून षटकार येतोय. थकेगा नहीं, रुकेगा नहीं, जब तक जीत नहीं मिलती तब तक झुकेगा नहीं साला. व्हाट अ बैटिंग, सुपर डुपर बैटिंग परफॉर्मन्स मिस्टर भूषण पाटील. कोहिनूर ऑफ नवी मुंबई या मैदानात दाखवतोय आपली दादागिरी. वन हँडेड मॅच कशी जिंकावी, या मॅच पर्यंत कशी पोचावी याचा मूर्तिमंत उदाहरण मैदानामध्ये पाहायला मिळते. नाव आहे भूषण उत्तम पाटील. उत्तम पाटीलचा सर्वोत्तम प्लेयर आहो, उत्तम पाटीलचा सर्वोत्तम मी मुलगा आहे हे दाखवतोय भूषण पाटील. पुन्हा एकदा लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार लगवले गेलेत. भूषण पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. 68 धावा. व्हॉट अ बॅटिंग. टीमची धावसंख्या 75, 75. इक्वेशन आहे 7 बॉल 22, 7 चेंडू 22 धावा. कंपल्सरी चेसिंग. 7 बॉल 22 धावा. काय मॅच आहे, काय बॅटिंग आहे. भूषण पाटील तुम्हाला सॅल्यूट आहे. तुमच्या बॅटिंगला अगदी सलामी वीर करतोय आम्ही. ज्या पद्धतीने 9 षटकार तुमच्या बॅट मधून पाहायला मिळाले. कोण म्हणतं भूषण पाटील बॅकफुटला गेलाय, कोण म्हणतं भूषण पाटीलचा फॉर्म नाही. त्याने ही स्पर्धा दाखवावी आणि ही मॅच दाखवावी की काय आहे भूषण पाटील हे दाखवणारे फटकेबाजी. आखूड टप्प्याची गोलंदाजी, या गोलंदाजीवर तुम्ही षटकार लगवाल याची मात्र शंका नाही. आणि चेंडू सीमारेषा पार षटकार. अखेरच्या बॉलवर देखील षटकार आलाय. आता इक्वेशन जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 81 वर जाऊन पोहोचते. भूषण पाटील 75 या आकड्यावर. आता 6 बॉल 16 धावा. व्हॉट अ मॅच. मुन्ना भाई मित्रांनो, आज रविवार आहे, आज घरी बसावंसं वाटतंय, आज पाऊस देखील आहे. पण भूषण पाटीलचा जर खेळ आवडला असेल, ही इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर भूषण उत्तम पाटील या मैदानामध्ये बरसताना पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॅटिंग. कोणी स्वप्नात देखील विचार केला नसेल की अशी मॅच आणि असे खेळी आणि अशा पद्धतीने क्रिकेट खेळ पाहायला मिळेल. पहिल्या बॉल पासून अटॅक, पहिल्या बॉल पासून पॉझिटिव्ह इंटेंटने खेळताना दिसतोय. यस, सुनील पाटील हे एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. भूषण पाटीलच्या या खेळीसाठी त्यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. भूषण पाटील काय बॅटिंग करतोय. वैयक्तिक 74 वर खेळतोय. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रुपेश सोंडकर. पहिला बॉल आखूड टप्प्याचा बॉल. काय बॅटिंग पाहायला मिळते. अगदी सुमार दर्जेची गोलंदाजी आज दिविशा 11 ऐरोली टीम. क्रिकेट हा निश्चितताचा खेळ आहे, म्हणूनच म्हटलं जातं की या खेळामध्ये कुठलाही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. हे दाखवणारी ही मॅच आहे. 97 धावा 4 ओव्हरमध्ये केल्या होत्या दिविशा 11 टीमने. आता इक्वेशन आलंय 5 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. काय मॅच आहे, काय सुपर डुपर परफॉर्मन्स आहे. नवीन पाटीलचा षटकार मॅचच्या दिशेने घेऊन जाणार आहे, विजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. फायनलची ओढ लागली आहे. आणखी एक षटकार. 2 बॉलवर 2 षटकार. मॅचचा निकाल जवळजवळ लागलाय, कारण की 4 बॉल मध्ये आता करायच्यात फक्त 4 धावा. पैसा वसूल सामना. देवनाथ मडवी यांना आम्ही पाहिलंय की कारकिर्दीमध्ये षटकार कसे मारावे. देवनाथ मडवी याने कुशल 11 सारसोळे टीमला सुवर्ण काळ दाखवलाय आणि त्यांच्या समेत ही मॅच रंगताना दिसतोय. 4 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. ओ नो लुक शॉट. ओ माय गॉड, ही मॅच झाली फिनिश. अवघ्या 3 बॉल ठेवून 97 धावांचा स्कोर इथे चेस झालाय. तब्बल 21 बॉल मध्ये. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे कुमार 11 तुर्बे टीम साठी. वेल प्लेड टू कुमार 11 तुर्बे टीम. आणि हार्ड लक दिविशा 11 टीम. काय परफॉर्मन्स झालाय. तब्बल 21 बॉल मध्ये 97 धावा चेस होताना पाहायला मिळाल्या.
व्हॉट अ मॅच, सुपर्ब डुपर्ब मॅच. भूषण पाटील तुम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने सॅल्यूट आहे. सॅल्यूट आहे तुमच्या खेळीसाठी. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो भूषण पाटील साठी. काय खेळी करतोय. या समर्थक आहेत, प्रेक्षक आहेत, ते सेल्फी घेण्यापासून वंचित राहणार नाही. भूषण पाटीलने दाखवलंय आपला क्लास, आपला दर्जा, आपली जिगरबाज खेळी. सुपर बॅटिंग. 97 धावा 21 बॉल मध्ये कंप्लीट केलेत. 3 बॉल राखून हा सामना जिंकला. चला टॉस साठी. 21 बॉल मध्ये 99 धावा कंप्लीट. बघा मॅच समरी. 4 ओव्हर मध्ये दिविशा 11 ऐरोली टीमने 96 उभ्या केल्या. अजिंक्य लाडोच्या 12 बॉल मध्ये 51, 12 बॉल मध्ये 37 धावा. रुपेश सोनकरच्या सगळे गोलंदाज एक्सपेन्सिव्ह राहिले. भूषण पाटीलने चांगले षटक हाताळलं. पण कुमार 11 तुर्बे टीम भूषण पाटीलच्या 17 बॉल मध्ये 74 धावा. हा सामना एक हाती जिंकून दिलाय. चला टॉस साठी या आणि भूषण